नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 29 जुलै 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील विषयांवरील प्रश्नांचा सराव करणार आहे, ज्यामध्ये आहे कोल्हापूर या ठिकाणी सापडलेली बुरशीची नवीन प्रजाती, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताची कामगिरी, पॅरा ॲथलेटिक्स मध्ये भारताचं पहिलं सुवर्ण पदक, 135वी ड्युरंड चषक स्पर्धा, तसेच आयकर सिंधू नवीन इमारत आणि एपीजे अब्दुल कलाम 11वी पुण्यतिथी। मित्रांनो, या टॉपिकचा आपण प्रश्नांच्या माध्यमातून सराव करणार आहे आणि हे सर्व प्रश्न आहेत ते पोलीस भरती, तलाठी भरती आणि एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। सुरुवात करूयात आता आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील बेडी व परिसरात संशोधकांनी शोधलेल्या बुरशीच्या नव्या प्रजातीचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुक्यामध्ये बेडीव परिसरामध्ये डॉक्टर अंजली पाटील आणि डॉक्टर योगेश पाटील या संशोधकांनी एक नवीन बुरशी शोधली। या बुरशीला त्यांनी मायक्रोपोरेलस कोल्हापुरेन्सिस असं नाव दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। आता मित्रांनो, यांचं जे संशोधन आहे ते BSI कडून प्रकाशित होणाऱ्या भारतीय वनस्पती संशोधन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया कडून प्रकाशित होणाऱ्या नेलुम्बो या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेला होता। आता महत्वाची माहिती पुन्हा एकदा पाहायचं आहे। ठिकाण सांगायचं, ठिकाण काय आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड या तालुक्यातील बेडीव परिसरामध्ये नव्या बुरशीचा शोध लावला। कोणी लावला? डॉक्टर अंजली पाटील आणि योगेश पाटील यांनी। तसेच मित्रांनो, या बुरशीला त्यांनी मायक्रोपोरेलस कोल्हापुरेन्सिस असं नाव दिलेलं आहे। आणि पुढे मित्रांनो, हा जे त्यांचं संशोधन आहे किंवा हे आपण कुठून घेतलंय तर BSI कडून प्रकाशित होणाऱ्या नेलुम्बो नावाच्या नियतकालिकामधून आपण हे घेतलेलं आहे। ठीक आहे, पुढे पाहूयात। प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 79 किलो वजनी गटात वेट लिफ्टिंग मध्ये भारतासाठी रौप्य पदक कोणी जिंकले? या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 कुठे पार पडतायत? स्कॉटलंड मधील ग्लासगो या ठिकाणी। आणि मित्रांनो, या ठिकाणी पार पडत असलेल्या वेट लिफ्टिंग या स्पर्धेमध्ये 79 किलो वजनी गटात वल्लुरी अजय बाबू या खेळाडूनं सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे। यांनी यासाठी एकूण 330 किलो वजन उचललेलं होतं। त्यासोबतच जर आपल्याला सुवर्ण पदकाबद्दल विचारलं, सुवर्ण पदक कोणी जिंकलं आणि किती किलो जिंकलं, किती किलो वजन उचलून जिंकलं, तर या ठिकाणी पहा, सुवर्ण पदक जे जिंकलं गेलं ते 331 किलो म्हणजे यांच्यापेक्षा फक्त 1 किलो वजन जास्त उचलून जिंकलं गेलं। तसेच मित्रांनो, हे कोणी जिंकलं तर एरी हिदायत मोहम्मद, मलेशियाचे एक खेळाडू आहेत एरी हिदायत मोहम्मद, यांनी हे सुवर्ण पदक जिंकलं। कशामध्ये? 79 किलो वजनी गटामध्ये वेट लिफ्टिंग मध्ये। यामध्ये भारताला मिळालं रौप्य पदक म्हणजे सिल्वर आणि मलेशियाला मिळालं गोल्ड मेडल। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पॅरा ॲथलेटिक्स मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? या ठिकाणी पहा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या पॅरा ॲथलेटिक्स प्रकारामध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे शर्मिला धनकर, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। शर्मिला धनकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? शर्मिला धनकर या गोळाफेक या खेळाशी संबंधित आहेत। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या F57 पॅरा गोळाफेक प्रकारात भारताच्या शिल्पा के शायला यांनी कोणते पदक जिंकले? आता आपण काय पाहिलं, शर्मिला धनकर यांनी F57 पॅरा गोळाफेक प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलं। ठीक आहे। त्यासोबतच मित्रांनो, शिल्पा के शायला यांनी देखील या प्रकारामध्ये म्हणजे F57 पॅरा गोळाफेक मध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। आणि लक्षात ठेवायचं तिसरं नाव, या ठिकाणी घाना या देशातील झिनाबू इसाह यांनी यामध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे। ठीक आहे, तिन्ही नाव लक्षात ठेवायचे। सुवर्ण पदक शर्मिला धनकर, रौप्य पदक कोणी जिंकलं? घानाच्या झिनाबू इसाह यांनी, आणि कांस्य पदक कोणी जिंकलं? शिल्पा के शायला। ठीक आहे। पुढे पहा। प्रश्न क्रमांक 5, 27 जुलै 2026 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं निधन कोणत्या दिवशी किंवा कोणत्या तारखेला झालं? तर लक्षात ठेवायचं आहे 27 जुलै
2015ला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं निधन झालेलं होतं. आणि मित्रांनो 2026ला यांची 11वी पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाच्या इन्कम टॅक्स सिंधू या नवीन कार्यालय संकुलाचे उद्घाटन कोणत्या शहरात केलेले आहे? या ठिकाणी पहा, भारतीय आयकर विभागाचं नवीन कार्यालय इन्कम टॅक्स सिंधू या नावानं सुरू करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन आहे ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कुठे केलं? तर मुंबई या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, इन्कम टॅक्स सिंधू नावाचं नवीन कार्यालय संकुल मुंबई या ठिकाणी उभारलं जात आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? या ठिकाणी पहा, संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या म्हणजे UN सिट्रलच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन आहे ते नवी दिल्ली, भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी केलं जात आहे किंवा करण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 8. भारताने ब्रिक्स शिखर परिषद 2026 साठी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारताचा शेजारील देश कोणता आहे? तर तो आहे बांगलादेश. बांगलादेशच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे? तर ब्रिक्स शिखर परिषद 2026 साठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता या ठिकाणी थोडक्यात महत्वाची माहिती पाहूया ब्रिक्स बद्दल. ब्रिक्स मध्ये कोण कोण येतं? बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. ठीक आहे. या ब्रिक्स मध्ये हे 5 देश आहेत, परंतु यामध्ये विशेष अतिथी म्हणून कोणाला बोलवलं गेलं आहे भारताकडून? तर बांगलादेशला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 9. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पहा, दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निर्मल जैन यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. फुटबॉल क्षेत्रातील ऐतिहासिक 135व्या ड्युरंड चषकाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? आता या ठिकाणी महत्वाचे प्रश्न कोणते कोणते? ड्युरंड चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा फुटबॉलशी संबंधित आहे. ठीक आहे, हा खेळ आहे तो किंवा हा जी स्पर्धा आहे ती फुटबॉलशी संबंधित आहे. आणि मित्रांनो 135व्या ड्युरंड चषकाचे उद्घाटन आहे ते कोलकाता या ठिकाणी करण्यात आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी करण्यात आलं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 65 किलो भारोत्तोलन प्रकारात भारताच्या राजा मुथुपंडीने कोणते पदक पटकावले? आता या ठिकाणी पहा, राजा मुथुपंडी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतासाठी 65 किलो वजनी गटामध्ये कोणतं पदक जिंकलेलं आहे? तर रौप्य पदक जिंकलेलं आहे, म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता मित्रांनो यांनी एकूण किती किलो वजन उचललं? तर यांनी एकूण 286 किलो वजन उचललेलं आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वेळा 2018ला गोल्ड कोस्ट, 2022ला बर्मिंगहॅम आणि 2026ला ग्लासगो मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा मलेशियाचा भारोत्तोलक कोण? आता या ठिकाणी पहा, मलेशियाचा एक वेटलिफ्टर आहे अझनील बिन बिदिन मोहम्मद. यानं 2018च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये, 2022च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि 2026च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रकुल 2026 मध्ये महिलांच्या 53 किलो वजनी गटात भारताच्या ज्ञानेश्वरी यादवने एकूण किती वजन उचलून रौप्य पदक जिंकले? या ठिकाणी पहा, ज्ञानेश्वरी यादव यांनी महिलांच्या 53 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी त्यांनी एकूण किती किलो वजन उचललं? तर त्यांनी एकूण 199 किलो वजन उचललेलं आहे. असं यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. महिलांच्या 58 किलो वजनी गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या भारोत्तोलकाचे नाव काय? आता या ठिकाणी पहा, महिलांच्या 58 किलो वजनी गटामध्ये भारताकडून बिंद्याराणी देवी यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे.
पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 110 मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय धावपटू कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पहा, 110 मीटर हर्डल्स किंवा अडथळा शर्यत यामध्ये भारताच्या तेजस शिर्षे यानं अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेले आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. 110 मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय धावपटू कोण? तेजस शिर्षे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 16. प्रतिष्ठित टाइम मासिकाच्या 2026 मधील 100 सर्वात प्रभावशाली डिजिटल कंटेंट क्रिएटर्सच्या यादीत अव्वल स्थान कोणी मिळवलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, एलेक्स अर्ले यांनी टाइम्स मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली डिजिटल कंटेंट क्रिएटर्सच्या यादीमध्ये अव्वल म्हणजे पहिलं स्थान मिळवलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या उंच उडी प्रकारात 2.25 मीटर उंच उडी मारून रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? या ठिकाणी पहा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या उंच उडी प्रकारात 2.25 मीटर उंच उडी कोणी मारली? तर सर्वेश कुशारे यांनी मारली, म्हणून आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, पुढे जर पाहायला गेलं तर आणखी काय पाहू शकतो आपण, त्यावर आपण पुढचा प्रश्न पाहू शकतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या उंच उडीत सर्वेश कुशारे एवढीच म्हणजे 2.25 मीटर उडी मारूनही काउंट बॅक नियमामुळे सुवर्ण पदक कोणाला मिळाले? आता या ठिकाणी पहा, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेमध्ये सर्वेश कुशारे यांना 2.25 मीटर उंच उडी मारली. आणि मित्रांनो, एवढीच उंच उडी आणखी कोणी मारली? तर जमैकाच्या रोमेन बेकफर्ड यांनी मारली. परंतु या ठिकाणी काउंट बॅक नियम म्हणजे ज्यानं कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी प्रयत्नामध्ये उडी मारली तो जिंकला, अशा नियमानुसार रोमेन बेकफर्ड यांना सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि भारताच्या सर्वेश कुशारे यांनी सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक जिंकलेलं आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 19. पॅरा क्रीडा प्रकारातील F57, F57 ही श्रेणी प्रामुख्याने कोणत्या शारीरिक स्थितीशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, पॅरा क्रीडा प्रकारातील F57 श्रेणी ही प्रामुख्याने अशा खेळाडूंसाठी लागू होते ज्यांच्या कंबरेपासूनचा खालचा भाग चालत नाही, म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे पाय चालत नाहीत. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय सी, शरीराच्या खालच्या भागातील किंवा पायातील व्यंग. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रकुल रौप्य पदक विजेता वेटलिफ्टर वल्लूरी अजय बाबू यांचे मूळ गाव कोंडावेलागडा, विजयनगरम, आंध्र प्रदेश हे कशासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी पहा, भारताच्या वल्लूरी अजय बाबू यांनी भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये काय जिंकलेलं आहे? तर रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. आणि मित्रांनो, यांचं मूळ गाव आहे आंध्र प्रदेश मधील विजयनगर मधील कोंडावेलागडा. आणि याला मित्रांनो काय म्हटलं जातं? तर यांना वेट लिफ्टर्सचं गाव असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, आंध्र प्रदेश मधील कोंडावेलागडा हे गाव वेट लिफ्टर्सचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 21. नव्याने शोध लागलेली मायक्रोपोरेलस कोल्हापुरेन्सिस ही बुरशी वनस्पती वर्गीकरणात कोणत्या प्रकारात मोडते? या ठिकाणी पहा, मायक्रोपोरेलस कोल्हापुरेन्सिस ही बुरशी आहे ती साधारणपणे ब्रॅकेट किंवा पॉलिपोर प्रकारची बुरशी आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. कोणत्या प्रकारची बुरशी आहे? तर ब्रॅकेट प्रकारची बुरशी आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील वेट लिफ्टिंग स्पर्धांमध्ये भारताने एकूण किती पदके पटकावली आहेत? मित्रांनो, भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये वेट लिफ्टिंग या एकाच प्रकारामध्ये 5 पदकं जिंकलेले आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. यामध्ये मीराबाई चानू यांनी सुवर्ण पदक, ज्ञानेश्वर यादव, वल्लूरी अजय बाबू, राजा मुथुपंडी यांनी रौप्य पदक आणि बिंद्याराणी देवी यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. अशा प्रकारे कॉमनवेल्थ 2026 मध्ये वेट लिफ्टिंग या प्रकारामध्ये भारतानं 5 पदकं जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 23. मायक्रोपोरेलस या बुरशी वंशाच्या जगभरात सुमारे किती मान्यताप्राप्त प्रजाती आढळतात? या ठिकाणी पहा, मायक्रोपोरेलस या बुरशीच्या जगभरामध्ये एकूण फक्त 36 प्रजाती आढळतात, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 24, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती पॅरा ऍथलीट शर्मिला धनकर हिने 2026 मधील फज्जा आंतरराष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक स्पर्धेत कोणती कामगिरी केली होती? या ठिकाणी पहा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये शर्मिला धनकर यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तसेच मित्रांनो 2026 मध्ये त्यांनी फज्जा आंतरराष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक स्पर्धा जी दुबईमध्ये पार पडली होती यामध्ये 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, नेलुम्बो हे संशोधन नियतकालिक कोणत्या शासकीय संशोधन संस्थेशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, नेलुम्बो हे कोणाकडून प्रकाशित केलं जातं? तर हे BSI म्हणजे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेकडून प्रकाशित केलं जातं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून चालू घडामोडी तसेच इतर विषयांच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.